एक माणूस होता रमैया. रमैयाला 2 मुली होत्या. त्या दोघी जुळ्या बहिणी होत्या. त्यांचे नाव कमला आणि विमला होतं. लहानपणीच त्यांची आई वारल्याने रमैयाने त्या दोघींना खूप लाडात वाढवलं. कमला असमंजस होती आणि विमला थोडी हुशार होती, पण खूप चांगली होती. दिवस उलटत गेले. कमलाचं लग्न त्याच गावातल्या विशालसोबत करून देतो रमैया. कमला सासरी खूप खुश राहायची. आणि असंच थोडे दिवस अजून उलटले आणि कळते ती गर्भवती आहे. कमला आपल्या नवऱ्याला असं म्हणते, ऐका, एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही वडील बनणार आहात. असं बोलते. हे ऐकल्यावर तो खूप खुश होतो आणि ही गोष्ट आपल्या आईला जाऊन सांगतो. ती पण खूप खुश होते. तसेच काही महिने निघून जातात. एक दिवस कमलाला तिची सासू पद्मा एका जादूगरणीकडे घेऊन जाते. माझ्या सुनेला होणारं बाळ मुलगा असेल का मुलगी ते तू सांग. आजकाल दवाखान्यात ही गोष्ट नाही सांगितल्या जात. तू अंदाज लावून सांग, एकदम अचूकपणे सांग. अशी चूक नाही होणार. जे असेल तसं सांगेल. मी जे बोलते तेच होतं. असं बोलते जादूगरनी. ते थोडा वेळ विचार करून मग पद्माला असं सांगते, तुझ्या सुनेला होणारं बाळ मुलगी आहे. लक्ष्मीसारखी आहे. असं पद्माला सांगते. ते ऐकून हो म्हणून पद्मा कमलाला घेऊन घरी येते. घरी आल्यानंतर पद्मा कमलाला असं म्हणते, हे बघ कमला, आपल्या जुन्या प्रॉपर्टीबद्दल खूप हिशोब करायचे आहेत. जर होणारं बाळ मुलगा असेल तर खूप प्रॉपर्टी मिळेल. तुझं होणारं बाळ मुलगी आहे असं बोलली जादूगरणी तर तुझं बाळ पाडून टाकू. बापरे, नाही सासूबाई, असं नका करू. ह्या वेळेस जरी नाही झालं तरी पुढच्या वेळेस होणारं बाळ मुलगा असू शकतो ना. जादूगरणीने जे सांगितलं तेच खरं होईल असं नाहीये ना. होऊ पण शकेल, नाही पण होऊ शकणार. त्यासाठी डोळे न उघडलेल्या बाळाला आत्ताच मारणं योग्य नाही वाटत. तू उलट उत्तर देते. जे सांगितलं ते कर, नाहीतर मी तुझं रोजचं जगणं मुश्किल करेल. खबरदार, उद्याच आपण दवाखान्यात जाणार आहोत. तयार राहशील. असं बोलून पद्मा आत चालली जाते. हे ऐकल्यावर कमला खूप रडते. देवा, अशी परिस्थिती कोणत्याच महिलेवर नको. आई होणं तर वरदान आहे. अशा वरदानाला शाप करायचा आहे सासूबाईंना. असं रडत असते कमला. रात्रीची वेळ होते आणि तिचा नवरा घरी येतो आणि तिच्या नवऱ्याला जे काही झालं ते सगळं सांगते. तो कमलाला बघून असं म्हणतो, हे बघ कमला, आई सांगते तसं कर. असं बोलून आत चालला जातो. हे ऐकल्यावर तिला काय करू ते समजतच नाही. सारखी रडत असते. ती पूर्ण रात्र देवाची प्रार्थना करत असते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिची सासूबाई असं म्हणते, ए सुनबाई, कुठे आहे? सांगितलं ना दवाखान्यात जायचं आहे. असं ओरडून पद्मा सगळ्या घरात शोधत बसते. तेव्हाच कमला तिकडे येते. सासूबाई, मला नाही यायचं. कृपया माझं म्हणणं ऐका. मला माझ्या बाळापासून दूर नाही जायचं. कृपया माझं म्हणणं ऐका सासूबाई. सांगितलं तर ते ऐकायचं नाहीये का तुला? असं बोलून ती कमलाला खूप जोरात मारायला लागते. तेव्हाच कुणीतरी त्यांच्या घराचा दरवाजा वाजवतं. सुनबाई आतल्या खोलीत जाते आणि सासूबाई घराचा दरवाजा उघडतात. समोर विमला आणि रमैया दिसतात. त्या दोघांना बघून पद्मा, या दादा, आत या. एकाच गावात आहात तरी आमच्या घरी नाही येत. असं बोलते. ते ऐकून रमैया असं म्हणतो, कसं सांगू ताई, सगळा वेळ शेतीत जातो आणि ही तर कॉलेज जायला व्याकुळ असते. सुनबाई आत आहे, तिला बोलवते. असं बोलून पद्मा आत जाते. आत जाऊन सुनेला असं म्हणते, हे बघ, त्यांना नको समजू देऊ तू गर्भवती आहे ते. आणि इकडे जे झालं ते सुद्धा नको सांगू. आणि जर चुकून सांगितलं तर तू मला ओळखते ना. डोळे पुस. असं पद्मा कमलाला बोलून बाहेर जायला सांगते आणि कमला बाहेर येऊन वडिलांना भेटून असं म्हणते, पप्पा, पप्पा. असं रडत राहते. अगं माझ्या लाडक्या पिल्ला, असं का रडते? जर आम्ही नाही येऊ शकलो तर तू तर यायचंस. खूप दिवस झाले ना, आपल्याला बघितलं नाही म्हणून अशी रडत असेल. हो ना ताई? हो. तू सांग, तू कशी आहे? मी चांगली आहे ताई. असं उत्तर देते विमला
आणि ते संध्याकाळपर्यंत तिकडेच राहतात. सगळे मिळून जेवण करतात. कमला विमलाला झालेली गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते, पण बोलल्यावर काय होईल असा विचार करून सांगत नाही. आणि त्या दिवशी संध्याकाळी रमैया, ठीक आहे बाळा, आम्ही जातोय. स्वतःची काळजी घे. ते ठीक आहे ताई. आमच्यासाठी काय गोड बातमी आहे का? आम्हाला ऐकायची इच्छा आहे. ताई, लवकर पप्पांना आजोबा बनवलं तर ते खूप आनंदी होतील. विमलाचं बोलण्यावरून कमला खूप रडते आणि ते बघून विमला असं म्हणते, काय झालं ताई? असं का रडते आहे? असं काहीच नाहीये. देवाने मला अशी वेळच नाही दिली. अगं ताई, अजून इतकी वेळ कुठे झाली? असं पण तुझं लग्न होऊन काहीच महिने तर झालेत ना. अजून खूप वेळ आहे. या सगळ्या गोष्टी मनावर नको घेऊ, असं विमला बोलते आणि कमला पण हो म्हणते. आणि मग ते दोघं तिकडून निघून जातात. आज तुझ्या घरचे लोक आले आणि आपल्याला दवाखान्यात जाऊ नाही दिलं. उद्या काही करून जावंच लागेल, असं बोलून पद्मा आत चालली जाते. सून खूप दुःखी होते आणि हे सगळं नंतर विमला घरी येऊन असा विचार करत राहते. ताईला काहीतरी सांगायचं आहे, पण सांगत का नाहीये? तिचे डोळे आणि चेहरा बघूनच कळालं. काय असेल? तिची सासूबाई नीट वागत नाही का? काहीतरी नक्की घडतंय, पण ते काय आहे ते समजत नाही. मनाला वाटतं आहे की काहीतरी वाईट घडतं आहे. उद्या सकाळी ताईजवळ जाते, असा विमला विचार करते आणि तो दिवस संपून जातो. दुसऱ्या दिवशी कमला घराचं अंगण साफ करत राहते. तेव्हाच घाईघाईत विमला तिकडे येते. ताई, ताई. काय विमला, इतक्या सकाळी कशी आली? पप्पांची तब्येत ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. तुला मला काहीतरी सांगायचं आहे. ते काय आहे? तसं काही नाहीये. तुला असं का वाटलं? ताई, आपण दोघं एकाच आईच्या पोटातले आहोत. मला तुझ्याबद्दल थोडी तरी माहिती आहे ना. खरं काय आहे ते सांग ना ताई. तुला इकडे काही त्रास आहे का? अरे तसं काहीच नाहीये. वाटतं माझी सासू येईल, तू जा ना. आली तरी काय होईल? तुला जितकं वाटेल तितकं लपव, पण तुझे डोळे खरं बोलत आहे. तू नक्कीच काहीतरी लपवते आहे. मला समजतं आहे ताई. मी तुला परकी झाले का? खरं काय ते सांग. विमलाने तसं विचारल्यावर कमला रडून सगळं सांगून देते आणि ते सगळं ऐकल्यावर विमलाला खूप राग येतो. तुझी सासू अशी आहे का? ह्या जगात सुद्धा अंधविश्वास बाळगते का? तुझ्या सासूबाईला मी वटणीवर आणते. जसं मी सांगते तसं तू कर. तसं तिच्या कानात काहीतरी सांगते विमला. नाही विमला, खूप अडचणी येतील. या सगळ्याला सामोरे जावं लागेल. असं काही नाही होणार. तू आपल्या घरी चल. इकडे काय झालं ते सगळं पप्पांना सांग, असं विमला बोलते. तिला हो बोलून कमला तिकडून निघून तिच्या पप्पांकडे जाते आणि इकडे विमला कमलासारखं नाटक करते. आणि दुसरा दिवस होतो. अगं कमला, आज दवाखान्यात जायचं आहे सांगितलं ना, लवकर ये, बोलून कमलाला दवाखान्यात घेऊन जाते. डॉक्टर तिला तपासून असं म्हणतात. कोण म्हटलं ही गर्भवती आहे? ही तर गर्भवती नाही. डॉक्टर असं बोलल्यावर पद्मा ह्या गोष्टीने खूप आश्चर्यचकित होते. तिला घेऊन लगेच आपल्या घरी येते. तेव्हा सासूबाई असं म्हणते, अगं सुनबाई, काय आहे हे? तू तर गर्भवती नाहीये. त्या दिवशी सगळ्यांना असं का सांगितलं? उलट्या होत होत्या सासूबाई आणि माझे डेट्स पण नीट नव्हते येत, म्हणून वाटलं गर्भवती असेल. हो ठीक आहे, त्याबद्दल विसरून जा, असं बोलून तिकडून निघून जादूगरणीकडे जाऊन जे झालं ते सगळं सांगते. तेव्हा ती जादूगरणी असं म्हणते, हे तर होऊच नाही शकत. मी जे बोलते तेच होणार. तुझी सून गर्भवती आहे. तिचं होणारं बाळ नक्कीच मुलगी आहे. हे ऐकून पद्माला खूप राग येतो. वाटतं तू पैशांसाठी काही बोलशील. मी तुझ्यावर विश्वास ठेवून इकडे आले आणि माझ्या सुनेला खूप वाईट बोलले, रागवले आणि मारलं सुद्धा. छी, असं तिला ऐकवून पद्मा तिकडून निघून जाते. काही महिने उलटतात. घरी कमलाला खूप कळा यायला लागतात आणि कमलाला बघून रमैया देवाची प्रार्थना करतो. देवा, आता फक्त तुझ्यावर विश्वास. आई बाळ दोघांची सुरक्षा कर. अशी देवाची प्रार्थना करतो रमैया. कमलाला खूप त्रास व्हायला लागतो. तो जादूगरणी जवळ जाऊन तिला घरी घेऊन येतो. ती कमलाची मदत करते. कमलाला मुलगा होतो. मुलाला बघून जादूगरणी असं म्हणते, अरे, माझं बोलणं तर खोटं ठरलं. हे कसं काय शक्य आहे? असा विचार करून चुपचाप त्या गावातून निघून जाते.
मुलाला बघून कमलाचे वडील आणि कमला दोघं पण खूप खुश होता. ही गोष्ट विमलाला जाऊन सांगतो रमैया. ती पण हे ऐकून खूप खुश होते आणि तेव्हाच पूर्ण गोष्ट ऐकून घेते पद्मा आणि असं म्हणते, बाप रे, का मोठा धोका केला. पूर्ण परिवार मिळून आम्हाला धोका देतात. याच्यात धोका काय आहे सासूबाई? तुम्ही जादूगरणीवर विश्वास ठेवला, पण झालं काय? असा अंधविश्वास नको ठेवायला. ही गोष्ट तुम्हाला सांगायला असं केलं. असं पण मुलगा असो का मुलगी, काय फरक पडतो? पैशांसाठी बाळाला माराल का? बाईची बाईच शत्रू असते, ही गोष्ट वाटतं खरी आहे. मुलीला या जगात येऊ नाही दिलं तर पुढे पिढी कशी वाढेल? जर बाईच नसती तर ही सृष्टी कुठून आली असती? आणि जर तुमच्या आईने तुम्हाला या जगातच येऊ नसतं दिलं तर तुम्ही सासू कशा असतात? ही गोष्ट ऐकून पद्मा सुधरून जाते. मला माफ कर बेटा, खरं बोलली तू. बाई नसती तर ही सृष्टीच नसती. हो, मी पैशांसाठी माझी बुद्धी भ्रष्ट करून असं केलं. असं दुखी होऊन माफी मागते आणि मग सगळे बाळ झाल्याचा खूप आनंद मनवता.